22 डिसेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। बघूया आजच्या ठळक घडामोडी। किनगाव या गावात धक्का लागल्याच्या कारणावरून दंगल, 2 गटाकडून 18 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। न विचारता पैसे का घेतले विचारणाऱ्या आईला दारूच्या नशेत मुलाची शिवीगाळ करून धमकी, यावल पोलिसात तक्रार। यावल शहरात सुतारवाड्यात एकाला गावठी हातभट्टीची दारू विक्री करताना पोलिसांनी पकडले। यावल येथील शेतकी संघात काँग्रेसची बैठक संपन्न, नागपूर वर्धापन दिन संदर्भात केले नियोजन। यावल येथील भूमी अभिलेख कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावण्यास विसर, सामाजिक कार्यकर्त्याच्या तक्रारीनंतर लावला फोटो। यावलला काळा हनुमान मित्र मंडळ व उभाटा शिवसेनेच्या युवा सेनेकडून मोफत गुरांची आरोग्य तपासणी व लसीकरण शिबिर संपन्न। यावल शहरातील बुरुज चौकात काँग्रेसकडून खासदारांच्या निलंबनाचा निषेध। तर यावल येथे श्री दत्त जयंतीनिमित्ताने श्री स्वामी समर्थ मंदिरात अखंड नामजप गुरुचरित्र पारायण सप्ताह सुरू। आता बघूया सविस्तर घडामोडी। यावल शहरातील डेनिम शोरूममध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे। दरवर्षी डेनिम शोरूममध्ये विविध प्रकारची ऑफर असते। यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे। 2000च्या खरेदीवर टी शर्ट फ्री, 4000च्या खरेदीवर शूज फ्री आणि 5000च्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री। तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे। तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून। किनगाव या गावात ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर धक्का लागल्याच्या कारणावरून 2 गटामध्ये हाणामारी झाली व दंगल घडली। यात 2 जण जखमी झाले आहे। तर या प्रकरणी दोन्ही गटाकडून यावल पोलीस ठाण्यात तब्बल 18 जणांविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। किनगाव तालुका यावल या गावात ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर सार्वजनिक जागेवर धक्का लागल्याच्या कारणावरून 2 गटामध्ये वाद झाला आणि हाणामारी होत यात लोखंडी कडे, फायटर याचा वापर झाला आणि दंगल घडली। यामध्ये सागर सपकाळे वय 21 वर्ष आणि उखा जाधव वय 50 हे 2 जण जखमी झाले। यातील 21 वर्षीय सागर सपकाळे याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता आणण्यात आले आहे व या प्रकरणी जखमी सागर बापू सपकाळे याच्या फिर्यादीवरून तोताराम पाटील, ऋषिकेश कुंभार, किरण कंडारे, सागर जाधव, गजू जाधव, उखा कैकाडी, निलेश कंडारे या 7 जणांविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर दुसऱ्या गटाकडून जखमी उखा रामलाल जाधव यांच्या फिर्यादीवरून रोहित दिलीप वानखेळे, रोहन राजू निकम, सागर बापू सपकाळे, प्रशांत जीत सोनवणे, विशाल तायडे, गणेश दिलीप साळुंके, राहुल बापू साळुंके, नाना मधुकर साळुंके, गोल्या विजू साळुंके, बापू सपकाळे व सागर राजू निकम या 11 जणांविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एकूणच दोन्ही गटाकडून एकामेकाविरुद्ध फिर्याद देत 18 जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे। किनगाव या गावात 45 वर्षीय महिलेच्या मुलाने न विचारता दारू पिण्यासाठी पैसे घेतले। तेव्हा महिलेने विचारले की तू मला न विचारता पैसे का काढून घेतले। त्याचा राग येऊन मुलाने आईलाच शिवीगाळ करून धमकी दिली। तेव्हा या प्रकरणी आईने मुलाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। किनगाव तालुका यावल या गावात लताबाई बाळू पवार वय 45 या महिला राहतात। त्यांचा मुलगा राहुल बाळू पवार याला दारू पिण्याची सवय आहे व त्याने घरातून आईला न विचारता पैसे घेतले। तेव्हा आई लताबाई यांनी त्याला सांगितले की तू मला न विचारता घरातून पैसे का घेतले। याचा राग येऊन राहुल पवार याने आई लता पवार यांना थेट शिवीगाळ करून दमदाटी केली आणि धमकी दिली। तेव्हा या प्रकरणी लताबाई बाळू पवार यांनी यावल पोलीस ठाण्यात आपला मुलगा राहुल बाळू पवार याच्या विरुद्ध तक्रार नोंदवली आहे। यावल शहरात फैजपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे। यासाठी शैक्षणिक पात्रता 8वीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी
बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे। तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा। फैजपूर रोड, हॉटेल भाग्यश्रीच्या समोर, दिशा कौशल्य विकास संस्था, यावल। यावल शहरातील भुसावळ रस्त्यावर असलेल्या सुतारवाडा भागात काटेरी झाडांच्या आडोशाला एक 43 वर्षीय इसम हा गावठी हातभट्टीची दारू विक्री करत असताना पोलिसांना मिळून आला। त्याच्याकडून 30 लिटर गावठी हातभट्टीची दारू पोलिसांनी हस्तगत केली आहे व त्याच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यावल पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांना सुतारवाडा भागात झाडाच्या आडोशाला एक जण गावठी हातभट्टीची दारू विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली। तेव्हा त्यांनी पोलीस उपनिरीक्षक मुझफ्फर खान पठाण, हवालदार सुशील घुगे, हवालदार गणेश ढाकणे, वसीम तळवी या पथकाला त्या ठिकाणी जाऊन कारवाईच्या सूचना दिल्या। तेव्हा तेथून विजय भास्कर डांबरे वय 43 याला 30 लिटर गावठी हातभट्टी दारूसह पोलिसांनी ताब्यात घेतले व त्याच्या विरुद्ध यावल पोलीस ठाण्यात हवालदार गणेश ढाकणे यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र प्रोहिबिशन ॲक्ट कलम 65E प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस नाईक वसीम तळवी करीत आहे। यावल येथील तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची बैठक बोलवण्यात आली होती। या बैठकीत नागपूर येथे काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या सभेत कार्यकर्त्यांच्या सहभागासंदर्भात नियोजन करण्यात आले। यावल शहरात तालुका शेतकरी खरेदी विक्री संघ आहे। या संघाच्या सभागृहात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची बैठक आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या बैठकीत नागपूर येथे दिनांक 28 डिसेंबर रोजी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या उपस्थितीत भव्य सभेचे आयोजन केले आहे। तेव्हा या सभेत जाण्यासंदर्भातील नियोजन या बैठकीत करण्यात आले। या भव्य कार्यक्रमात यावल तालुक्यातून कशा स्वरूपात व किती कार्यकर्ते कशा प्रकारे कार्यक्रमात हजर होतील याबाबतचे नियोजन करण्यात आले। त्याचप्रमाणे या बैठकीमध्ये यावल तालुक्यातील ग्राम समितीच्या सदस्यांची माहिती, बूथ सदस्यांच्या समितीची माहिती जाणून घेण्यात आली व त्यांचे मोबाईल क्रमांक प्राप्त करून घेण्यात आले। या बैठकीत आमदार शिरीषदादा चौधरीसह जिल्हा परिषदचे माजी गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे, GP पाटील सर, जावेद सय्यद, अमोल भिरुळ, कदीर खान, संदीप भैया सोनवणे, अजय अडकमोल, असद सय्यद, उमेश दावळे, बशीर तळवी, मनोहर सोनवणे, शेख असलम शेख नबी, समीर खान, अनिल जंजाळे, जलील पटेल, समीर मोमीन, इम्रान पहलवान, प्रशांत पाटील, किरण तळवी, रियाज शेख, फैजान शाह, विक्की गजरे, पुंडलिक बारी, जिया सय्यद, विजय गजरे, गुलाम रसूल शेख, अमर कोडी, अनिल पाटील, सुखदेव बोदळे, युनुस पिंजारी, नईम शेख, शेख सकलेन, अभय महाजन, शरद पाटीलसह आदींची उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गुरव यांनी केले तर उपस्थितांचे आभार कदीर खान यांनी मानले। शहराचे देखील शहराध्यक्ष कदीर भाई, शहरातील यावल शहरातील आपले नगरसेवक तसेच अनुभव आपला उसलम भाई, समीर भाई, त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे सगळे कार्यकर्ते आपले जावेद जनाब, पहलवान साहेब, सगळे या ठिकाणचे कार्यकर्ते मित्र आले। मला सगळ्यांची भेट घेण्यासाठी म्हणून मी फक्त या ठिकाणी आलो। उशीर झाल्याबद्दल क्षमा करा, पण जीवनाची वेळ चुकवता येते म्हणून मला घरी जाऊन निवडून इकडे यावं लागलं। तुमची भेट झाली आनंदाची गोष्ट आहे। आपण सांगितलं खरंच आहे की पलीकडे हात लावून मी करत आलो, दोन एकदा नाही दोनदा नाही तीनदा, पण सुदैवाने परमेश्वराच्या कृपेने आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळे मला ही संधी परत समाजाची संधी मिळाली याचं मला खूप आनंद वाटतो आणि ती तुमच्या सगळ्यांच्या सोबत काम करण्याची मला संधी मिळते याचा मला खूप आनंद आहे, अभिमान। दुर्दैवाने आज आम्ही प्रयत्न करतोय विधानसभेमध्ये करून आवाज उठवण्याचा प्रयत्न करतो आपल्या प्रश्नांच्या बद्दल, परंतु हे जे विंध आणि लवाळ खोकेवालं सरकार जे आहे त्यांना फक्त स्वतःचे पैसे उकळून घ्यायचे आपल्याला दुसरं काही समजत नाही। ते निर्णय काम विचारही करायला तयार नाही, निर्णय घ्यायला तयार नाही।
नुसता टाइमपास करायचा आणि पैसे काढायचे यापूर्वी दुसरं काही करत नाही. या सगळ्या गोष्टी जनतेच्या समोर आहेत नाही, पण या पुढच्या काळामध्ये अधिक ताकदीने लोकांच्या समोर आपल्याला मांडावे लागेल. सामान्य माणसाला समजून सांगावं लागेल की तुमचं नुकसान कोणामुळे होत आहे, हे जे लबाड आहे त्यांच्यामुळे होत आहे आणि ते आम्हाला एवढायचा प्रयत्न करतात. मला 2 वेळा प्रयत्न आता मी आजारी होतो त्याच्यातही झाले की तुम्ही आता भाजपमध्ये या, तर कशासाठी नाही तुम्ही निवडून या, म्हणजे नाही आलं तरी हरकत नाही, मला काही फरक पडत नाही, पण मी जिथे आहे तिकडेच ठीक आहे. मी काँग्रेसमधून लढणार आहे, काँग्रेसमधूनच निवडून येईल आणि लोकांची तुमच्या कृपेने मला काही मिळालं. ही भूमिका जी आम्ही ठेवली आहे की त्या भूमिकेने लढायचं आम्ही ठरवलेलं आहे. तुमच्या सगळ्यांची साथ त्याच्यात आहे, ही माझ्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे. आणि यापुढे आपल्याला संघर्ष करावा लागेल. इथे आपण पाहिलं महाराष्ट्र की नुसता तरी प्रश्न विचारतात की अशी चुकीची माणसं मंदिरात पुजारी म्हणून लावणार का, तर धर्माचा अपमान झाला, राम मंदिराचा अपमान झाला. हे इजडे आहेत काय? ते सगळे बजरंगवाले हिंदू परिषदवाले इजडे आहेत. कशामुळे अपमान कशाचा होतो याची देखील अक्कल यांना नाही. नालायकपणा करणारा, अश्लील कृत्य करणारा माणूस मंदिरामध्ये राहतो, यामुळे मंदिराचा अपमान होतो, यामुळे धर्माचा अपमान होतो. पण ही माणसं त्याची बाजू होतात का? तेच काय त्यांचे नेते पंतप्रधान देखील महिलांप्रती अत्याचार करणाऱ्या लोकांना पाठीशी घालतात. ही मागणं दुसरं काय करतात, त्याच्यात दुसरं त्यांना येतच काय, त्याला स्वतःची अक्कलही नाही. आणि ज्यांना होती ते देखील जीव उडी टाकली विहिरीमध्ये, असे आमचे राष्ट्रवादीचे लोक आणि शिवसेनेचे लोक तिकडे जाऊन त्यांच्या कडेवर जाऊन बसले. जे आयुष्यभर सांगत होते, समाजवादाच्या गप्पा करत होते, जे लोकांच्या हिताच्या गप्पा करत होते, ते सगळे केवळ सत्तेसाठी पैशासाठी आज त्यांच्या कमरेवर जाऊन बसले. पण हे देखील फार काळ टिकणार. त्याचं कारण असं आहे की त्यांचे सगळ्यांचे उद्दिष्ट वेगवेगळे. एक उद्दिष्ट समान आहे, पैसा खाणे, त्याच्यात काही चूक होणार नाही. त्यामुळे तरी देखील त्यांच्यात ते झगडे फळ मिळतील यात काही शंका नाही. आणि महाराष्ट्रातली जनता इतकी काही नाही आहे, योग्य तो निर्णय करते याचा मला विश्वास आहे. त्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र राहणं, मजबूतीने आणि काम करणं पक्षासाठी, या देशासाठी, आपले अधिकार टिकवण्यासाठी. ही निवडणूक काही मला निवडून देण्यासाठी नाही, ही निवडणूक आपले अधिकार टिकवण्यासाठी. जर या पुढच्या काळामध्ये काँग्रेस टिकली तरच सामान्य माणसाचे अधिकार टिकवण्यामध्ये. यावल येथील भूमी अभिलेख कार्यालयामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो महापुरुषांच्या फोटोच्या रांगेत लावण्यास कार्यालयाला विसर पडला होता. ही बाब सामाजिक कार्यकर्त्याच्या निदर्शनास आली तेव्हा सामाजिक कार्यकर्त्याने कार्यालय प्रमुखांना याबाबत विचारणा केल्यावर कार्यालयाने आपली चूक दुरुस्त करीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो महापुरुषांच्या फोटोच्या रांगेत लावला. शासकीय कार्यालयामध्ये विविध थोर महामानवांची व महापुरुषांची फोटो लावली जातात. यातच यावल येथील भूमी अभिलेख कार्यालयामध्ये देखील विविध महापुरुषांची फोटो एकाच ठिकाणी लावली होती. मात्र त्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो नव्हता. ही बाब सामाजिक कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आली तेव्हा त्यांनी कार्यालय प्रमुखांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की नुकतेच महापरिनिर्वाण दिननिमित्त पूजेसाठी हा फोटो तेथून काढण्यात आला होता, मात्र तो वरती लावायला विसर पडला. सदर चूक त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आपली चूक दुरुस्त करताना तातडीने महापुरुषांच्या फोटोच्या रांगेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावला. एकूणच सामाजिक कार्यकर्त्याकडून अशा प्रकारे कार्यालयाच्या गलथान कारभारावर तीव्र नाराजी देखील व्यक्त करण्यात आली होती. यावल शहरात छत्रपती शिवाजी महाराज नगरात काळा हनुमान मित्र मंडळ व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या युवा सेनेकडून मोफत गुरांची आरोग्य तपासणी व लसीकरण शिबिर घेण्यात आले. यामध्ये 330 गुरांची मोफत आरोग्य तपासणी करीत त्यांना विविध प्रकारचे लसीकरण करण्यात आले. या शिबिरात शहरातील पशुपालकांनी मोठ्या संख्येत आपापल्या पशुधनांची आरोग्य तपासणी करून घेतली. यावल शहरात छत्रपती शिवाजी महाराज नगर आहे. या नगरात काळा हनुमान मित्रमंडळ व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या युवा सेना तालुका प्रमुख डॉक्टर विवेक वासुदेव अडकमोल यांच्या संयुक्त उद्यमाने पशुसंवर्धन चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येत पशुपालक, शेतकरी आणि शेळ्या मेंढ्या पालक यांनी आपापले पाळीव प्राणी या ठिकाणी आरोग्य तपासणीकरिता आणले होते. यामध्ये विविध प्रकारचे लसीकरण मोफत या ठिकाणी करण्यात आले.
या शिबिरात युवा सेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत शर्मा, जिल्हा उपप्रमुख सागर देवांग, शिवसेना उबाठा उपतालुका प्रमुख शरद कोळी, शहर प्रमुख जगदीश कवडीवाले, युवा सेना शहर प्रमुख विजय पंडित, संतोष धोबी, सुभाष वाघ, उदय सिंग राजपूत, डॉक्टर SN बढे, डॉक्टर रतनलाल भगुरे, डॉक्टर MC पाटील, डॉक्टर प्रशांत कोळंबे, डॉक्टर पवार, डॉक्टर युवराज पाटील, डॉक्टर चेतन ठोंबरे, राजेंद्र सुशीर, पराग बढे, गोटू फालक, युवराज अडकमोली यांची उपस्थिती होती। शिबिरामध्ये 330 पशुधनास विविध प्रकारचे लसीकरण करण्यात आले। या शिबिराच्या यशस्वीतेकरिता पशुसेवा मेडिकल संचालक दीपक पाटील सह काळा हनुमान मित्रमंडळ, युवा सेना, शिवसेना उबाठा कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार YG नेवे यांनी मानले। आपण शिवाजीनगर परिसरामध्ये गेल्या 2-3 वर्षापासून 4 वर्षापासून या मोफत पशुसेवेचं आपल्या काळा हनुमान मित्र मंडळाच्या वतीने आयोजन करत आहोत। खरोखरच काळा हनुमान मित्र मंडळाचं कौतुक केलं तितकं कमीच आहे, कारण की जे मुद्दे या सर्व मित्रांनी हाती घेतलेले आहे की आपला जो परिसर आहे हा परिसर शेतकऱ्यांचा आहे आणि आपल्या शेतकऱ्यांचं जीवन हे आपल्या गुराढोरांवरती जास्त अवलंबून असतं। त्या अनुषंगाने काळा हनुमान मित्र मंडळाचं मी या ठिकाणी खरोखरच या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी आपल्या पशूंना त्यांनी घेऊन आलेले आहेत। या ठिकाणी आपण लाळ्या फुटकट प्रतिबंधात्मक लसीकरण, शेळ्यांना PPRचं लसीकरण आणि इतर जेही काही प्रश्न असतील किंवा आजार असेल त्याचं निरसन या ठिकाणी आपण करणार आहोत। अशाच पद्धतीने हे कार्यक्रम पुढे सुद्धा चालूच असणार आहे। युवा शिवसेना माननीय आदित्यजी ठाकरे यांनी जे 3 विषय हाती घेतलेले आहेत, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार, त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी आरोग्याच्या दृष्टीने जर का म्हटलं तर जेवढं महत्वाचं माणसांचं आरोग्य तेवढंच पशूंचं सुद्धा आहे। म्हणूनच आपण या जो आपण कार्यक्रम या ठिकाणी घेतो आहोत तर सर्व शेतकरी मित्रांना माझं आवाहन आहे आणि विनंती आहे की याचा लाभ तुम्ही सर्वांनी घ्यायचा आहे, शांततेने घ्यायचा आहे। 11-12 वाजेपर्यंत तुम्ही येईपर्यंत हा कार्यक्रम असा सातत्याने चालू असणार आहे, तर सर्वांनी सहकार्य करायचं आहे। काळा हनुमान मित्र मंडळाच्या वतीने मी तुम्हाला हे विनंती करतोय। तसंच आपल्या या जळगाव जिल्ह्यातील किंवा यावल तालुक्यातील डॉक्टरांची एक टीम आपल्या सर्वांच्या मदतीला या ठिकाणी आलेली आहे। मी त्या सर्व टीमचा सुद्धा काळा हनुमान मित्र मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर परंपरेनुसार आपला आराध्य दैवत छत्रपती शिवरायांची पूजा या ठिकाणी आपण सुरेशदादा पवार हे करतील, सुधाकर दादा पवार यांच्या हस्ते आपण या ठिकाणी करतो। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी श्रींची पूजा करावी। एक मागून घेशील फोटो आपला किरण फोटो मागून घेतात याच्यावरती करून घे डायरेक्ट आडवे घ्यायचे फक्त फोटो
महाराज आणला का पुत्रा? हो 10 मिनिटं थांबा, या इकडे उभे राहा. राहुल भाऊ या ना. तसंच युवा सेनेचे शहर प्रमुख हे सुद्धा श्रींची पूजा करतील. नंदी महाराजांची म्हणजे बैलजोडीची पूजा करून आपण या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. पॅक पकडे त्या गाड्या बांधे भाऊ. यावल दवाखान्याचे माननीय एलडीओ भगुरे डॉक्टर यांनी सुद्धा तुमची पूजा करायची आहे. वचन किया आधाम झाला पाहिजे आणि तो खेळला एकाच व्हिडिओत सगळं घरचा कार्यक्रम आहे. तर घरच्या कार्यक्रमाला कसं आहे, घाई करू नका. होईल तिथपर्यंत या ठिकाणी सर्व औषधी वगैरे वाटप सुद्धा होणार आहे. माहिती सुद्धा आपण सर्वांनी घ्यायची आहे. औषधी कायम यावल शहरातील बुरुज चौकात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व युवक काँग्रेस यांच्याकडून खासदारांच्या निलंबनाचा निषेध करण्यात आला. केंद्रातील सत्ताधारी भाजपाकडून हुकुमशाही पद्धतीने कामकाज सुरू आहे व त्यांनी काँग्रेससह विरोधी गटातील खासदारांना हेतुपुरस्सर निलंबित केले अशा शब्दात काँग्रेसकडून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. यावल शहरातून मार्गस्थ होणाऱ्या अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील बुरुज चौकात गुरुवारी सायंकाळी काँग्रेस व युवक काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकत्र येत खासदारांच्या निलंबनाचा निषेध केला. सत्ताधारी भाजपा हे हुकुमशाही पद्धतीने काम करत असून लोकशाही तुडवत आहे आणि सत्ताधाऱ्यांना आरसा दाखवण्याचे काम करणाऱ्या विरोधकांना हेतुपुरस्सर त्यांनी निलंबित केले आहे असे सांगत केंद्र सरकारचा काँग्रेसकडून निषेध करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा परिषदचे माजी गटनेता प्रभाकर आप्पा सोनवणे, युवक काँग्रेसचे विधानसभा क्षेत्र प्रमुख फैजान शाह, शेतकी संघाचे चेअरमन अमोल भिरुळ, काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान, सरपंच संघटनेचे अध्यक्ष संदीप सोनवणे, माजी नगरसेवक शेख असलम शेख नबी, माजी नगरसेवक समीर मोमीन, मनोहर सोनवणे, समीर खान, अनिल जंजाळे, जलील पटेल, इम्रान पहलवान, विक्की गजरे, पुंडलिक बारी, गुलाम रसूल शेख, अमर कोडी, अनिल पाटील, इनुस पिंजारी, नईम शेख, शेख सकलेन, अभय महाजन, शरद पाटीलसह आदींची उपस्थिती होती. जुलमी सरकारचं शेतकरी विरोधी सरकारचं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं नाही चलेगी नाही चलेगी तानाशाही नहीं चलेगी. नहीं चलेगी तुम्हारे साथ हैं.
तर्फे या बुरुज चौकामध्ये जनतेच्या आवाज दाबण्याचा प्रयत्न, संसदेमध्ये 138 खासदारांना संसदेमधून निलंबित केलं. आणि निलंबित करण्याचं कारण काय? तर या संसदेमध्ये 2 लोक घुसले आणि 2 लोक बाहेर राहिले. आणि या संसदेमध्ये जे सार्वभौम आहे, जे भारताचा आपण नाक म्हणतो, त्या नाकावर टिचून या मोदी सरकारच्या या हुकुमशाहीच्या विरोधामध्ये या संसदेमध्ये 2 जण घुसले. आणि एवढी सुरक्षा असते संसदेमध्ये जात असताना सर्वसामान्य माणसाला तो आतमध्ये जाऊ शकत नाही. परंतु या ठिकाणी भाजपाचे जे खासदार आहेत, सिक्कीमचे का आंध्र प्रदेशचे, त्यांनी त्या ठिकाणी पास दिला. यावल शहरातील भुसावळ रस्त्यावर असलेल्या श्री स्वामी समर्थ केंद्रात श्री दत्त जयंती निमित्ताने अखंड नामजप, यज्ञयाग व गुरुचरित्र पारायण सप्ताह सुरू झाला आहे. 27 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. तर दररोज मोठ्या संख्येत अखंड श्री स्वामी समर्थ मंत्र जप, अखंड श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण करिता भाविक भक्तांची उपस्थिती लाभत आहे. यावल शहरात भुसावळ रोडवर टेलिफोन कार्यालयाजवळ अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्र आहे. या केंद्रात अखंड नामजप गुरुचरित्र पारायण सप्ताह सुरू झाला आहे. यात देवी देवतांची स्थापना, अग्निस्थापना, स्थापित देवतांचे हवन करीत सप्ताहाला सुरुवात झाली. तर येथे नित्य सहकार श्री गणेश याग व श्री मनोबोध याग पार पडले. तर दैनंदिनी कार्यक्रमात या ठिकाणी मोठ्या संख्येत भाविक भक्तांची उपस्थिती लाभत आहे. या संपूर्ण सप्ताहाची सांगता 27 डिसेंबर रोजी होणार आहे. तर या कार्यक्रमात मोठ्या संख्येत भाविक भक्त दररोज उपस्थिती देऊन अखंड श्री स्वामी समर्थ नामजप व गुरुचरित्र पारायण सप्ताहात सहभागी होताना दिसत आहे. एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवंदन कंठाटोपीतमाला दंडकमंडलुदर कट्याकर रक्षक त्रैगुणरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारक धारक पाहि मां पाहि मां पाहि मां. आता करूया प्रार्थना. जय जयाजी अगर्णा परत परत कैवल्य संज्ञा ब्रह्मानंदाय धीवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वशा अनंत ब्रह्मांडीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखपिता तुझ समर्था निश्चय जगमाणी स्थिर तुझ व्यापिले समग्र तुझ लागे मध्याग्र कोठे नसे पाहता असोयी निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझ एक विश्वेचा वेदांचाही तर्कशास्त्रे शास्त्रातही नावरे विष्णू शंकर एक सडे कुंडीत झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केली आपली स्तुती सहस्रमुखी निश्चिती शीला त्याती वर्णिता